स्वागत आहे तुमचं सुनीता सिंपल कुकिंगमध्ये। आज आपण जेवणाची लज्जत वाढवणारी चटपटीत चटकदार अशी कैरीची चटणी झटपट कशी बनवायची ते पाहणार आहोत। आज आपण कैरीची चटपटीत अशी चटणी बनवणार आहोत। तर त्यासाठी इथे मी ही एक कैरी घेतलेली आहे। त्याची आता आपण वरची साल अशी काढून घ्यायची आहे। साल काढून झालेली आहे, आता आपण ही व्यवस्थित अशी कट करून घ्यायची आहे। इथे आपली कैरीच्या फोडी बनवून झालेल्या आहेत। आता त्यामध्ये आपण पुढचं साहित्य घालून घेऊयात। इथे मी शेंगादाणे घेतलेले आहेत, हे भाजलेले शेंगादाणे आहेत ते घालून घ्यायचे आहेत। खोबरं अगदी थोडंसं मी घेतलेलं आहे। आपली चटणी खूप छान चटपटीत बनावी त्यासाठी घेतलेलं आहे। जिरे घेतलेले आहेत थोडेसे, 1 चमचाभर। लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत 6 ते 7। चवीपुरतं आपल्याला मीठ देखील लागेल, चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे। आणि कैरी आपली आंबट आहे, तर त्यासाठी इथे मी थोडासा गूळ बारीक असा चिरून घेतलेला आहे, तो आपण घालून घ्यायचा आहे। आता तुम्ही यामध्ये हिरवी मिरची देखील घालू शकता किंवा लाल तिखट देखील वापरू शकता। इथे मी लाल तिखट वापरणार आहे। इथे मी साधारणतः 2 चमचे लाल तिखट घेतलेलं आहे। आता हे सर्व साहित्य आपल्याला ओबडधोबड असं चालूबंद मिक्सर करत असं वाटून घ्यायचं आहे। इथे आपली चटणी छान अशी या पद्धतीने वाटून झालेली आहे, पाहू शकता। इथे आपण आता एका भांड्यामध्ये ती काढून घेऊया। आपण एक तडका देखील देणार आहोत, तर त्यासाठी इथे तेल गरम करून घेतलेलं आहे, कडकडीत गरम झालेलं आहे तेल। आपल्या मोहरी टाकलेली आहे, थोडेसे जिरे घालून घ्यायचे आहेत, कढीपत्ता घालून घ्यायचा आहे। कढीपत्ता असेल तर नक्की कढीपत्ता घालून घ्या, आणि सोबतच हिंग देखील आपण यामध्ये घालून घेणार आहोत। आणि हा तडका छान असा आपण या चटणीवरती घालून द्यायचा आहे, आणि हे व्यवस्थित आपल्याला मिक्स असं करून घ्यायचं आहे। इथे आपली ही चटपटीत आणि चटकदार चटणी अशी कैरीची छानपैकी बनवून तयार झालेली आहे। रेसिपी अगदी साधी सोपी आहे। आवडली तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉनही प्रेस करा। धन्यवाद।